नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र चौथे सूत्र श्री गजानन महाराज. गजानन महाराज विषयक पोथी म्हणजे दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय. गजानन महाराजांची पोथी याच्या व्यतिरिक्त गजानन महाराजांविषयी फारसं आपण वाचतो अशातला भाग नाही. फार फार तर वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या काळामध्ये लिहिलेले त्यांच्या आठवणींचे खंड आपल्या एक वाचक म्हणून, एक साधक म्हणून, एक भक्त म्हणून, महाराजांवर श्रद्धा असलेली किंवा नसलेली व्यक्ती म्हणून आपल्या वाचनात असतात. जयंत वेलणकरांसारख्या मंडळींनी तर त्यांच्या आठवणींचे 3 खंड प्रकाशित केले आहेत. आमच्या डोंबिवलीच्या रत्नपारखी सरांनीही फार पूर्वी गजानन महाराजांचे त्यांना आलेले अनुभव या विषयाचं ही पुस्तक लिहिलंय. अगदी भादक हेरानी गजानन दर्शन नावाचं जे 250 पानी पुस्तक लिहिलंय त्यात 146 पानं चरित्र आहेत आणि 104 पानी इतर भक्तांच्या आठवणी आहेत. असं असताना सुद्धा गजानन महाराजांच्या पोथीकडे, गजानन महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलेल्या वचनांकडे, मंत्रांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पाहण्याचे प्रयत्न सुरू असतात. पण एक वाचक म्हणून, एक साधक म्हणून, एक भक्त म्हणून आपण त्याच्याकडे फार कमी वेळा पाहतो आणि म्हणून जाणीवपूर्वक ग्रंथसूक्त या आत्ताच्या मालिकेमध्ये सत्र चौथं ज्याचं सूत्र गजानन महाराज आहे अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा आपण विचार करतोय. यात दासभार्गवानी लिहिलेलं गणिगण गणांत बोतेसारखं पुस्तक असेल किंवा शरयू जाखडी यांनी लिहिलेलं शेगावचा योगीराणासारखं पुस्तक असेल किंवा अगदी कालच विचार केलेलं असं गुंतवणूक गजानन नावाचं पुस्तक असेल. आज ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये गजानन महाराजांच्या पोथीकडे एक ललित साहित्य कृती म्हणून पाहण्याचा केलेला प्रयत्न, अशा आशयानं मीच लिहिलेलं पुस्तक, मोरया प्रकाशननं प्रकाशित केलेलं, सध्या 4थी आवृत्ती सुरू असलेलं, 100 पानी पुस्तकाची 125 रुपये किंमत असलेलं ललित गजानन. आणि काल मी म्हटलं तसं की मी स्वतःच लेखक असल्यामुळे त्याचं विश्लेषण करण्यापेक्षा त्याच्यातल्या 2 छोटेखानी प्रकरणांचं अभिवाचन असंच आजच्याही व्हिडिओचं स्वरूप असेल. गजानन महाराजांच्या पोथीकडे एक ललित साहित्यकृती म्हणून बघण्याचा एक वेगळा प्रयत्न या दृष्टिकोनातनं अक्षरशः एक टाकी एक असनी असं लिहिलेलं पुस्तक ललित गजानन. या ललित गजानन या पुस्तकामध्येही कालच्या गुंतवणूक गजानन या पुस्तकासारखी 21 प्रकरणं आहेत. महाराजांच्या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत. त्याचं हे अनुकरण नव्हतं, हे कळत न कळत झालेली गोष्ट आहे. पण ही गोष्ट झाली एवढं मात्र सत्य, असंही त्याचं लालित्य आहे असं म्हणलात तर हरकत नाही. या पुस्तकातली प्रकरणांमध्ये या पोथीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलंय मी. आपल्या असं लक्षात येईल की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दासगणू महाराजांनी एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना 3 वेगवेगळे शब्द वापरले आहेत, ज्याला 3च्या तऱ्हा असं म्हटलंय. या 3च्या तऱ्हा या पुस्तकामध्ये, 3च्या तऱ्हा या जशा त्या पोथीमध्ये येतात त्याची वेगवेगळी स्वरूपं ललित गजानन या माझ्या पुस्तकामध्ये मी माझ्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये घेतली आहे. कारण काही ठिकाणी एखाद्याचं वर्णन करताना 3 विशेषणं आली आहेत, काही व्यक्ती 3 वेगवेगळ्या अध्यायांमध्ये आली आहेत, काही व्यक्ती 3 वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आली आहेत. त्यामुळे 3च्या तऱ्हा याचं पहिलं ललित, दुसरं ललित, तिसरं ललित असा प्रकार केलाय. मग कधी प्रास्ताविक म्हणून असेल, कधी संबोधन म्हणून असेल, कधी आशीर्वाद म्हणून असेल, कधी कबीराशी केलेली तुलना असेल, कधी वस्त्रप्रावरणांचं लालित्य असेल, खाद्यपदार्थांचं लालित्य असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केलाय. असं पुस्तक चंद्रशेखर टिळक लिखित, मोरया प्रकाशन प्रकाशित, ज्याची सध्या 4थी आवृत्ती सुरू आहे, असं पुस्तक ललित गजानन. त्यातलं पहिलंच प्रकरण आहे प्रास्ताविक ललित. प्रास्ताविक ललित पुस्तकाला आणि प्रास्ताविक ती काय जाहीर सभा आहे की पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, आणि तेही पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केल्यानंतर. मनोगतात हे पुस्तक का लिहिलं ते सांगितलं. आता प्रास्ताविकात पुस्तक कसं लिहिलं हे सांगण्याची इच्छा आहे. पाहिजे तर हा क्रम उलटा आहे असं समजलात तरी चालेल, कारण लेखका इतकंच वाचकालाही त्याचं किंवा तिचं मत असण्याचा अधिकार आहे. असा अधिकार अगदी हबप श्री दासगणू महाराज विरचित गजानन विजय हा ग्रंथ आहे. लोकप्रिय भाषेत सांगायचं झालं तर गजानन महाराजांची पोथी वाचतानाही असतो की, मग तो वाचक गजानन महाराजांचा भक्त असू दे किंवा नसू दे, हा अधिकार वाचताना वाचकाला
ललित साहित्य कृती वाचतानाही असतो. असा विचार करत असताना श्री गजानन विजय ही पोथी वाचताना अनेक वेळा मला ती आध्यात्मिक किंवा धार्मिक पोथी म्हणून जितकी भावते, तितकीच ती एक अतिशय सुंदर ललित साहित्य कृती म्हणूनही माझ्या मनाला भिडते. आता बघा ना, कादंबरीला जसा नायक असतो तसं इथेही आहेत की श्रद्धेय श्री गजानन महाराज हे नायक. कादंबरीला नायिका असते. या पोथीतही आहे. श्री गजानन महाराजांनी मांडलेली तत्वप्रणाली ही या कादंबरीची नायिका आहे. कादंबरीला खलनायक असतो. या पोथीतही खलनायक आहे. तत्कालीन समाजस्थिती आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भक्तांची किंवा वाचकांची मानसिकता आणि त्यातून आपणच आपली घडवलेली स्वतःची परिस्थिती हा या कादंबरीचा खलनायक आहे. कादंबरीला लेखक असतो, वाचक आणि कथानक, वाचक आणि कथानक, वाचक आणि कथानायक यांना जोडणारा तो दुवा असतो. जणू काही कथानायक त्याच्या कानात येऊन सांगतोय आणि हे महाशय लिहित आहेत अशा पद्धतीनं ललित साहित्य कृती ही लिहिली जाते. आणि त्यावेळी मध्ये मध्ये स्वतःचा अनुभव सांगत कथानक पुढे नेत राहायची जबाबदारी पार पाडत असतात ही ललित लेखक मंडळी. इथंही तसंच आहे की आदरणीय श्री दासगणू महाराज ती भूमिका या पोथीत अतिशय प्रभावीपणानं बजावत असतात, याविषयी कोणाचंही दुमत असणार नाही. आदरणीय श्री दासगणू महाराज या पोथीत निक्षून सांगतात की संत चरित्र ना कहाणी. तर याच पोथीत दुसरीकडे ते म्हणतात हा ग्रंथ ना कादंबरी. आणि ते खरंच आहे की श्रद्धेय श्री गजानन महाराज हे वास्तव आहे. त्यांनी दिलेली शिकवण हे तत्वज्ञान आहे. याची प्रचिती आलेले भक्तगण आजही आहेत आणि यात कपोलकल्पित काहीही नाही. आहे ते रोकडं रोखठोक असं वास्तव आहे. पण हे वास्तव सारं आपल्यासारख्या मूढमती मंडळींपर्यंत पोचवण्याचा मार्ग मात्र अतिशय सुगम आणि लालित्यपूर्ण आहे. कोणतीही ललित कृती हे काम कळत न कळत करत असतेच की. म्हणून ललित गजानन अशा भूमिकेतून श्री गजानन विजय एक ललित साहित्य कृती असा विचार करत लिहित गेलेलं पुस्तक म्हणजे ललित गजानन. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं नाव ललित गजानन. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.